नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक नजन वय 40 यांनी आज सकाळी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस निरीक्षकाने स्वतःवर गोळी झाडल्याने पोलीस आयुक्तालयात खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक अशोक नजन यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. निरीक्षक नजन यांनी आपल्या डोक्याच्या उजव्या बाजूने गोळी झाडली. ही गोळी त्यांच्या नाकाच्या नाकपुडीतून बाहेर आली होती. अतिशय गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. आयुक्तालयाचे विशेष पथक पोलीस ठाण्यात दाखल झाले असून ते पुढील तपास करीत आहेत. पोलीस निरीक्षक अशोक नजन गेल्या वर्षभरापासून अंबड पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक म्हणून काम करत होते. अतिशय शांत व संयमी स्वभाव असलेले अशोक नजन यांचे सर्वांशी सलोख्याचे संबंध होते. त्यांनी आपल्या कामातून सहकाऱ्यांवर चांगला वचक निर्माण केला होता, असे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. आज मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता ते आपल्या ड्युटीवर आले होते. ते आपल्या केबिनमध्ये बसलेले असताना बाहेर गोळीबाराचा आवाज आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये धावपळ उडाली. त्यांचे काही सहकारी त्यांच्या केबिनमध्ये गेले असता हा प्रकार उघडकीस आला. या संदर्भात तातडीने नियंत्रण कक्षास कळविण्यात आले. निरीक्षक नजन यांनी यापूर्वी एन्काउंटर करण्यासाठी प्रसिद्ध असलेले पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांच्यासोबत काम केले आहे. जळगाव, देवळा, कळवण आदी पोलीस ठाण्यांमध्ये त्यांनी काम केलेले होते. नजन यांनी स्वतःवर गोळी झाडल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. यामागे कारण काय हे अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस घरगुती कारणाचा देखील तपास करीत आहेत.